नमस्कार, मी सुप्रिया. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आपण या बुलेटिनची सुरुवात करतोय राहुरीच्या बातमी. राहुरीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या दुसऱ्या आरोपीलाही आता अटक झालेली आहे. विलास शिंदे असं त्याचं नाव असून विलास शिंदेला आता 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणातील पहिला आरोपी विलास वरपे देखील 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये असणार आहे. राहुरी न्यायालयानं हा निकाल दिलाय. अजून तिसऱ्या आरोपीचा शोध हा सुरूच आहे. काल दुसरा आरोपी विलास शिंदेला पुण्यातून अटक करण्यात आली होती. तर बँकेत नोकरीचं आमिष दाखवून विलासनं जुलै ते ऑगस्ट महिन्यात नगर, राहुरी आणि पुणे जिल्ह्यातल्या सणसवाडी लॉजवर नेऊन त्या मुलीवर वारंवार बलात्कार केलेला होता. त्याचबरोबर शनिवारी राहुरी तालुक्यातील डोंगरावरील झाडीत वरपेसह तिघांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पीडित मुलीनं नोंदवली होती. यानंतर या आरोपींनी तिचा मोबाईल हिसकावून घेत तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. म्हणून पुढच्या बातमीकडे. हेल्मेट सक्तीचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे, मात्र सरकारमधीलच मंत्री हेल्मेट सक्तीच्या कायद्याला पायदळीत उडवत असल्याचं चित्र नांदेडमध्ये पाहायला मिळालं. नांदेड शहरामध्ये भाजपनं काढलेल्या तिरंगा रॅलीत पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर विना हेल्मेट मोटारसायकलवर स्वार झाले होते. स्वतः लोणीकर यांनी बुलेट चालवली आणि विशेष म्हणजे लोणीकर चालवत असलेल्या बुलेटवर नंबरच नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे विना परवानगी ही रॅली काढण्यात आलेली होती, कारण पोलिसांनी या रॅलीला विरोध केलेला होता. मात्र तरी देखील ही रॅली काढण्यात आली. बातमी आहे उस्मानाबादची. उस्मानाबाद जिल्ह्यातील वरवंटी गावात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका आईला आपलं बाळ गमवावं लागलं होतं आणि या घटनेमुळे ग्रामीण रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाल्याचं समोर आलंय. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरं, महामार्गांवरही खड्डेच खड्डे आहेत. सोलापूर आणि हैदराबाद किंवा सोलापूर औरंगाबाद असेल, या महामार्गावर फक्तच खड्डे दिसतायत. गेल्या 1.5 वर्षांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे, जे अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे. रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी रस्ता करून देणं किंवा रस्त्यावरील खड्डे बुजवणं हे या काम करणाऱ्या कंपनीची जबाबदारी असते. मात्र या कंपन्या खड्डे बुजवत नाहीत आणि याचा त्रास नागरिकांना आणि वाहन चालकांना सहन करावा लागतोय. आपण पाहू शकतोय की जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं खड्डे पडलेले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्वत्र खड्डेच खड्डे झालेले आहेत. अक्षरशः या रस्त्यांची चाळण झाली आहे आणि आता आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय की किती मोठमोठे खड्डे इथे पडलेले आहेत. तर या रस्त्यांचंही काम कोणीच करत नाहीये, कोणीच याची जबाबदारी घेत नाहीये. त्यामुळे कोणाकडे तक्रार करायची हा देखील एक प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय. बातमी आहे हिंगोलीची. यंदा हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसानं वेळेवर दमदार हजेरी लावली खरी. मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांनी आपली पेरणीही पूर्ण केली आहे. मात्र ऑगस्ट महिना सुरू होताच पावसानं आता उघडीप दिली आहे. मागच्या 20 ते 22 दिवसांपासून पाऊसच नसल्यामुळे पिकं आता संकटात आली आहेत. पावसाअभावी पिकं वाळतायत आणि पिकांची वाढ देखील खुंटलेली आहे. पिकं पिवळी पडू लागल्यानं बळीराजा आता चिंतेत पडलाय. तर खरीप पिकं ही धोक्यात आलेली आहेत. यामध्ये सोयाबीन, तूर, उडीद, मूग हे पिकं सुकून जात आहेत. तर हलक्या प्रतीच्या शेत जमिनीला याचा मोठा फटका बसतोय. वाळून चालले पिकं. सध्या पाणी नाही ना, पिकं वाळून चालली. मग आता पाणी पडल्यावर चांगलं होईल, आता नाही पडल्यावर काय होणार आहे. पाणी चांगलं पडलं तर होईल. पाणी नाही आमच्या इकडे, पाणी नाही. पाण्यामुळे आमचे सगळे पीक सुकू लागले. सोयाबीन सुकू लागला, तूर आहे, मूग आहे, कापूस आहे, पुन्हा हळद आहे. इकडे पाणी नाही, इरीला पण पाणी नाही, तर तळा पिळा काहीच नाही इकडे. आमच्या इकडे काय नाही, धरणाचा पाणी नाही, काय नाही. वरचा पाणी पण येईना गेला. शेतकरी सगळे परेशान आहेत. बातमी आहे कोल्हापूरची. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून आता समर्थक आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत. यामुळे हद्दवाढीवरून आता कोल्हापूरमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूर महापालिकेनं राज्य सरकारकडे 17 प्रस्तावित गावांचा हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवलाय. तर गेल्या 6 महिन्यांपासून याच हद्दवाढीबाबत निर्णय होईल अशी चर्चा असतानाच गेल्या महिन्यात समर्थक आणि विरोधकांची मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठकही पार पडली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिल्यावर विरोध करणाऱ्या गावांमध्ये कडकडीत बंद पाळून आंदोलनं करण्यात आली होती. त्यामुळे निर्णय लांबणीवर पडलेला होता आणि त्यामुळे सरकारवर दबाव टाकण्यासाठी हद्दवाढ समर्थकांनी आज कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन करत हद्दवाढीसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली आहे. आणि याच ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी.
गेल्या 40 वर्षापासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ जी आहे ती रखडलेली आहे आणि हीच हद्दवाढ व्हावी म्हणून समर्थक आज हे शक्ती प्रदर्शन करतायत। कोल्हापूर शहरातला जो दसरा चौक आहे म्हणजेच राजर्षी शाहू महाराज यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या समोरच आपण बघतो स्वतः महापौर या शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यावर वेगवेगळ्या संघटना असतील, राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील, हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हद्दवाढ व्हावी यासाठी यापूर्वी देखील 2 वेळा आंदोलन करण्यात आली होती आणि त्यानंतर आपण बघतोय तिसरा टप्पा म्हणून हे आंदोलन केलं जातंय। आणि जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले आहेत, त्याचबरोबर विद्यार्थी देखील मोठ्या संख्येनं या शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत। कोल्हापूरची हद्दवाढ म्हणजे विकासाची स्वप्न साकार होतील, त्याचबरोबर विकासाची कोंडी फोडायची असेल तर कोल्हापूरची हद्दवाढ केलीच पाहिजेत, अशा प्रकारचे फलक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये उपस्थित झाले आहेत। विशेष म्हणजे 24 आणि 25 हे दोन्ही दिवस कोल्हापूरसाठी महत्त्वाचे असणार आहेत, कारण एकीकडे हेच समर्थक 24 तारखेपासून बेमुदत उपोषण करणार आहेत तर दुसरीकडे 25 तारखेपासून जे विरोधक आहेत ते बेमुदत उपोषण करणार आहेत। त्यामुळे यामध्ये राजकारण केलं जातंय का असा देखील सवाल आता कोल्हापूरकर खरं तर विचारतायत, कारण सत्ताधारी शिवसेना आणि भाजपचे आमदार यामध्ये विभागलेले आहेत असं चित्र कोल्हापूरमध्ये बघायला मिळतंय। त्यामुळे हद्दवाढ होणार की नाही हा एक संदिग्धता याबाबतची अजूनही कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिसते, पण समर्थक आणि विरोधक पुन्हा एकदा हद्दवाढीच्या या आंदोलनामध्ये आता समोरासमोर आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदर्यसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर। यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत। बातमी आहे परभणीची नामची करणी आणि नदीत पाणी अशी नवी म्हण आता निदान परभणी जिल्ह्यासाठी तरी लागू झाली आहे। नाम फाउंडेशनने दुष्काळामध्ये केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे झरी गावाजवळची नदी आता काठोकाठ भरून वाहू लागली आहे। पाण्याने काठोकाठ भरलेली ही नदी ड्रोनच्या नजरेतून कशी दिसते ती दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। नाम फाउंडेशनने या परिसरामध्ये 6 बंधारे बांधले, त्यामुळे या परिसरातला पाण्याचा प्रश्न आता कायमचा निकाली निघालाय। ड्रोनमध्ये चित्रित झालेली ही दृश्य डोळ्याची पारणं फेडणारी आहेत। कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या ऑस्कर मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी विरोधात महाडमध्ये मोर्चा काढण्यात आला। रायगड जिल्ह्यातील महाड, बिरवाडी, गोरेगाव आणि या सगळ्या ठिकाणी कंपनीने आपली कार्यालये थाटलेली होती, तर ग्राहकांना पैसे दाम दुप्पटीसह वेगवेगळी आमिष दाखवून या कंपनीने कोट्यावधींची लूट केली आहे। मात्र लोकांची पैसे घेऊन काही दिवसातच या कार्यालयानं गाशा गुंडाळलाय। यामुळे आर्थिक फसवणुकीने त्रस्त ग्राहकांनी महाडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून न्याय देण्याची मागणी केली आहे। या फसवणुकीविरोधात महाड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला। बातमी पाहूयात कोल्हापूरची राज्य सरकारच्या वतीने आता सुरू करण्यात आलेला संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडा बाजार आता कोल्हापूरमध्येही भरवला जाणार आहे। राज्याचे कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी IBN लोकमतला ही माहिती दिली आहे। कोल्हापूर शहरातल्या सासने ग्राउंडवर येत्या 2 सप्टेंबरपासून हा बाजार भरवला जाईल। मुंबई ठाण्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये ही संकल्पना राबवण्यात येते, तर कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहावर याबाबतची एक महत्त्वाची बैठक खोत यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आहे। शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी हा बाजार असून या बाजारातल्या प्रत्येक स्टॉलला कमीत कमी सर्व्हिस टॅक्स आकारला जाणार आहे। महिला बचत गट, भाजीपाला, शेतीची अवजारं यांचे स्टॉल्स या बाजारामध्ये असणार आहेत। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरीही आता यापुढे थेट कोल्हापूर शहरात येऊन आपला माल विकू शकतो। राज्य सरकारची याच्यामागची एकच संकल्पना आहे की उत्पादक ते ग्राहक ही साखळी निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे आणि उत्पादकालाही चांगला भाव मिळाला पाहिजे आणि ग्राहकालाही चांगला शेतमाल मिळाला पाहिजे। आणि या योजनेला राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे। राज्यातले सर्वच लोकप्रतिनिधी असतील किंवा स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते असतील, हे मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेले आहेत आणि अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद या योजनेला लाभलेला आहे।
चांगला पगार, भरभराटीच्या संधी आणि सुरक्षित भविष्य यामुळे तरुणांना परदेशातल्या नोकरीचं आकर्षण असतं. अनेक जण परदेशामध्ये नोकरी लागली की मायदेशी परत यायला उत्सुक नसतात, तर काही जणांना मायदेशाची ओढ स्वस्थ बसू देत नाही. नांदेडमधल्या एका तरुणानं अशाच प्रकारे कॅनडातील भरगच्च पगाराची नोकरी सोडून गावाकडे येऊन शेती सुरू केली आहे. पाहूया संदीप सिंग सिद्धूची ही धडपड. शेतात राबणारा संदीप सिंग काही दिवसांपूर्वीपर्यंत परदेशात नोकरी करत होता. तिथं सुटापुटात वावरणारा संदीप शेतातल्या विहिरींमध्ये पाय धुताना दिसतोय. कॅनडातून थेट नांदेडमधल्या शेतामध्ये असा त्याचा प्रवास म्हणजे माणसाला मातीची ओढ कशी खेचून घेते याचं उत्तम उदाहरण आहे. नांदेडमधल्या अर्धापूर जिल्ह्यात संदीपची वडिलोपार्जित 22 एकर शेती आहे. ही शेती सध्या बहरलेली दिसतेय आणि त्यामागे संदीपची ही मेहनत आहे. 2012 पासून संदीप या शेतात राबतोय. त्यासाठी त्यानं आधुनिक शेतीचा पर्याय स्वीकारलाय. शेतात अनेक प्रयोग करायलाही त्याला आवडतात. माझं प्रेम आपल्या मायभूमीवर जास्त होतं. इंडिया मला जास्त आवडत होतं आणि मी सगळं बघितलं, पण आपल्या महाराष्ट्राची गोष्ट कुठं पण येत नाही. आमच्या पिताजीचा उद्योग आहे, व्यवसाय करत आहे ते, पण ते मला चांगलं वाटत नव्हतं आणि माझं मन शेतीमध्ये जास्त होतं. संदीपनं पदवीपर्यंतचं शिक्षण नांदेडमध्ये घेतलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो कॅनडाला गेला. तिथं त्यानं MBAचं शिक्षण पूर्ण केलं. तिथंच टोरंटो जनरल हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापन विभागात नोकरी लागली. पण नोकरीमध्ये त्याचं मन लागलं नाही. त्यानं परत येण्याचा निर्णय घेतला. परत आल्यानंतर त्यानं उद्योग व्यापार करण्याचा प्रयत्नही केला नाही. आता त्याला शेती करण्यात समाधान मिळतंय. यंदा संदीपनं शेतामध्ये सोयाबीन, ऊस, हळद, मका, ज्वारीची पेरणी केली आहे. नांगरणी, वखरणी, पेरणी, खुरपणी, फवारणी अशी सर्व कामं त्याला येतात आणि तोही ती करतो. शेतीमध्ये तुमचं संपर्क डायरेक्ट ईश्वरासंग आहे. तुमच्या मध्ये कोणी येणार ते आणि तुम्हीच आहे. मी सगळं बघितलं, मी व्यवसाय करून बघितलं, पण ते कसं आहे ते म्हणतात ना, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. तर मला शेती उत्तम वाटली आणि मी इकडे डायव्हर्ट झालो. तरुणांच्या प्रयत्नातून देश बदलतो असं म्हणतात. शेतीचा व्यवसाय बेभरवशाचा झालाय. त्यामुळे अनेक जण शेतीला रामराम ठोकताना दिसतायत. अशावेळी संदीप सारख्या तरुणांचा उत्साह शेती उद्योगासाठी नक्कीच दिलासादायक आहे. मुजीब शेख, IBN लोकमत, नांदेड. यानंतर इथे आपण घेतो अजून एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. बातमी आहे जळगावची. देशातील विशेषतः महाराष्ट्रातील प्रसिद्धी माध्यमं ही जबाबदारीने पत्रकारिता करत आहेत आणि त्यामुळे माध्यमांवर आज तरी कायद्याची चौकट घालून त्यांना बांधण्याची आवश्यकता वाटत नाहीये. तर माध्यमांनी स्वतःच लादून घेतलेली बंधनं, त्याबरोबर लोकांचे असलेले नियंत्रण, लोकांची सत्सद विवेक बुद्धी यावरही विश्वास असल्यानं माध्यमांवर अशा बंधनांची गरज नाही असा सूर गुरुवर्य ॲडव्होकेट वा अत्रे प्रतिष्ठान आणि जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित मीडिया ट्रायल या विषयावरील चर्चासत्रामध्ये व्यक्त झाला. कायदे मंडळाच्या माध्यमातून जे कायदे होतात त्या कायद्यांसंदर्भात काही प्रमाणात किंवा काही प्रमाणात आवाज उठवण्याचं काम माध्यमं वेगळ्या आपल्या क्षमतेनुसार, कुवतीनुसार करत असतात. त्यामुळे आम्हाला ठाऊक आहे आमच्या मर्यादा किती आहेत, आम्हाला ठाऊक आहे की आम्ही किती पुढे जाऊ शकतो. परंतु तरीही मी याच्या आधी जे म्हणालो, माध्यमं वॉचडॉगची भूमिका पार पाडत असतात. एका शायरने म्हटलं की काय करू शकतात आमच्याकडचे नेतृत्व करणारी मंडळी. धरा लूट लेंगे, अनल लूट लेंगे, गगन लूट लेंगे, चमन लूट लेंगे, कलम के सिपाही अगर चुप रहे तो वतन के पुजारी वतन लूट लेंगे. लोकांच्या मनामध्ये जी अस्वस्थता आहे त्या लोकांमधले, त्या समाजातले प्रतिनिधी म्हणून जेव्हा मीडियामध्ये काम करणारे त्याच समाज घटकातले लोक जेव्हा आपल्या माध्यमांमधून व्यक्त होतात, तेव्हा त्यांच्या व्यक्त होण्याला जर भावनेचा एक पदर आला
तर तो स्वाभाविक आहे, त्याच्यामध्ये मला काही गैर वाटत नाही. त्याला तुम्ही मीडिया ट्रायल म्हणा किंवा आणखी काही म्हणा, ते असणार, ते होणार आणि त्याच्या मागचीही काही कारणं आहेत. बातमी आहे चंद्रपूरच्या शिशिर कांबडी या 5.5 वर्षांच्या चिमुरड्यानं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्केटिंगचा विक्रम मोडीत काढून नवा विक्रम प्रस्थापित केलाय. चंद्रपुरात प्राध्यापक दाम्पत्याचा शिशिर हा मुलगा आहे. तर शिशिरच्या नावे यापूर्वीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 10 मीटर अंतर लिंबो स्केटिंगनं पार केल्याचा विक्रम आहे. त्यानंतर गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही त्याची नोंद झाली आहे. काल चंद्रपुरात त्यानं फास्टेस्ट क्वार्टर मॅरेथॉन स्केटिंग अंतर्गत 11 किलोमीटर लांबीचं अंतर हे 34 मिनिटं 6 सेकंदात पार करून त्याचाच यापूर्वीचा विक्रम त्यानं मोडीत काढलाय. शिशिरनं यापूर्वीही राज्य पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये 16 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके मिळवलेली आहेत. जो याचा प्रथम रेकॉर्ड होता तो 41 मिनिटं 3 सेकंदाचा होता. तो कोइंबतूर येथील के दर्शनी या मुलीने केला होता आणि तो रेकॉर्ड ध्रुवनी फक्त 34 मिनिटं 6 सेकंदात ब्रेक केलेला आहे. म्हणजे जवळपास 7 मिनिटांनी ते 7 मिनिटं कमी या टाईममध्ये त्याने तो रेकॉर्ड कंप्लीट केला. माळशेज परिसरामध्ये फ्लेमिंगोंचं आगमन झालंय. पिंपळगाव जोगे धरणाच्या बॅकवॉटरला गुलाबी पंखांच्या या ग्रेटर फ्लेमिंगोंचा थवा आलाय. हे फ्लेमिंगो गुजरातमधल्या कच्छच्या रानातून आपल्याकडे येत असतात, ते हिवाळ्यामध्ये. मात्र माळशेजमध्ये पिंपळगाव जोगे धरणामध्ये पावसाळ्यामध्ये फ्लेमिंगो येतात. ही त्यांच्यासाठी सुरक्षित जागा आहे. तर जुन्नरमधल्या सुनील घोगरे या पक्षी मित्रानं फ्लेमिंगोंचं हे सौंदर्य टिपलंय. त्यांची खास झलक IBN लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.